अरे शांता चल ना, किती वेळ करते तर माहित नाही बाबा. येई होच म्हणून राहिली तितक्या वेळ, 5 मिनिट झाला आवाज देत आहोत, होच म्हणते. का करते ना का नाही तर माहित नाही. हो आले ना बापा, किती घाई करून राहिले तुम्ही. हट, दिमाग खराब होऊन गेला माणसाचा. का करत होती शांता? तू तर मगाशीच म्हटली ना 15 मिनिटाच्या आधी गाडी काढा चला झाला माझ्या म्हणून. मी गाडी पुसपासही केलो आणि आवाज मारत होता, तुझा पत्ता नाही. एवढी सुंदर का आहे अजून? का तिथं पावडर बिवडर लावत बसली होती का? लिपस्टिक बिपस्टिक फेस पावडर लावली का? का हो बाबा तुम्ही पण काही बोलता का? मी साधा पावडर तर लावते फक्त, का क्रीम वगैरे लावते का? मला नाही होत सूट क्रीम वगैरे लावते तर. येतच होती तर मग भाऊचा फोन आला. काहून काल लावत होती ना तू? काल जेवण वगैरे झालं ना मग फोन लावत होती ना? बोलणं नाही झाला का रात्री? नाही ना, कुठं फोन उचलला. लावत होती तर फोन मग अजून लावायला बसली तर मग स्विच ऑफ आहे म्हणून सांगत होता. मग काही लावलीच नाही मी तर, म्हणून आता भाऊचा फोन आला होता. मग आईसोबतही बोलली. मी म्हटली राधाताईच्या मुलीचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी केली होती म्हटली फोन. तुम्हालाही निमंत्रण आहे म्हटली, या म्हटली. मग येणार आहेत का? आई म्हणत होती वहिनीला आणि भाऊला पाठवीन म्हणून. असं माहेरून फोन आला होता, वेळ तर लागेलच म्हणा. मग का झालं, कापड फुटून राहिले? आवाज नाही आला, थोडं जोरात बोला ना. काही नाही बोललो, चल म्हणतो. झाला ना आता, चल पटकन. हो ना जी, खूप घाई सोडता तुम्ही. आताच सांगते तुम्हाला, तिथं दुकानामध्ये झाला का नाही नका म्हणू. मग तुमच्या ह्या जल्दीच्या भानगडीमध्ये कोणतीही साडी घ्यावी लागते मला. म्हणूनच तर म्हणत होतो शांता, ते कुंता सोबत चालली जा म्हणून. तू ऐकली नाही. हो गेली असते तिच्यासोबत, पण तिच्या मुली झाल्या ना आज, म्हणून तिच्या नाही जमत. नाही तर गेली असते, तुम्हाला नेलीच नसती सोबत. चुपचाप बसून राहाल दुकानामध्ये, दिमाग खराब नको कराल माझा. केव्हा दिमाग खराब करतो मी तुझ्या, सांग. अरे शांता, आता अजून कुठं चालली तू? अहो कुठं नाही जात ना, सोनूला आवाज देत होती की आम्ही चाललो, दार वगैरे लावून घे म्हणून. बसा गाडीवर, येते मी, आवाज देते ना. नाही सोबतच चल तू, अजून तुला 10 मिनिट लागतील नाही तर. अरे सोनू आम्ही चाललो, हा दार लावशील समोरचा. हो मम्मी. बाबा इथंच उभे आहात का? चला. का करून राहिली बाबा रेखा? तांदूळ काढ म्हणलं तिला साफ करायसाठी, आणायचीच आहे आतापर्यंत. रेखा हे रेखालाही ना कोणताही काम सांगितलं तर वेळेवर नाही करत. हे झोपली तर नाही बाबा, पोरीला झोपवता. आई आवाज दिले का तुम्ही? नाही तर का, आवाज दिली नाही तर का करून राहिली? झोपवत होती ना परीला. बस बहानेच पाहिजेत पोरीचे. काय कुठं बहाणे करत आहो मी? आता झोपवली नसती, तांदूळ काढली असते वेचायसाठी, तांदूळ साफ करू दिला असतं का सांगा बरं. म्हणून म्हटली झोपवून देते. आणि तुम्ही राधाताई सोबत बोलत होते ना, गेल्या का राधाताई वगैरे शॉपिंग करायला? हो गेली. अजून गहू वगैरे लावून आणावं लागेल ना. वाळू टाकली ना गहू? नाही बाबा, मी नाही टाकले वाळू गहू. हो का बाबा रेखा, तू पण सगळंच सांगावं लागते का तुला? आई मी स्वयंपाक करत होते ना, तर मला वाटलं राधाताईने टाकला असतील गहू वाळू. आता मीरचा वाढदिवस आहे तर तिलाही सामान घ्यायचा होता ना. ते लिस्ट बनवायच्या भानगडीत राहिली सामानाची. मोहन झाला नाही करत होता. गाई गुई थोडासा जेवण केल्यानं गेली ती. आणि तू तांदूळ काढून आण बरं, मी टाकून देतो वाळू गहू. हो ठीक आहे ना, आणते. किती का ना? 4-5 कुडं वेचावं लागतील ना, वेचले पाहिजेत तांदूळ. 1-2 कुडं जास्तचे राहिले तरी चालते. पाहुण्यांसमोर वेचशील का मग? ठीक आहे, आणते. 4-5 पुढं म्हणतात. आणून देते, गहू आणून दे, मी वाळू टाकून देतो. वरच नेऊन ठेवले आहेत आई, यांना मगाशी सकाळीच म्हटली होती नेऊन ठेवा म्हणून. मग मी स्वयंपाकात राहिली तर वाळू नाही टाकली. असं का? बरंच आहेत का? ठीक आहे, मग मी जाते ना टाकून देते. आई पण ना माझ्याच मागे लागतात. रेखा हा नाही केली का, रेखा तो नाही केली का. रेखाचे का 4-5 हातपाय आहेत का? सगळंच काम करेल रेखा. आता तर गेले वाळू टाकायला गहू. आधीच गेले असते तर नाही, माझ्याच सगळं बघतात गवते. चल तांदूळ आणतो. अजून तांदूळ इकडे आणीन नाही तर अजून बोंबलणं चालू होईल. तांदूळ नाही आणली का म्हणा. अरे रेखा काय झालं? कशाला आवाज देता? परी कुठे आहे? झोपली आहे ना परी का? नाही दिसली नाही की नाही म्हणून विचारलो. रेखा मी मार्केटला चाललो, तू म्हणत होती ना काहीतरी सामान घ्यायचं आहे म्हणा. हो घ्यायचा तर होता, पण माझ्या जमणार नाही ना. आता तांदूळ बिंदूळ वेचायचे आहेत. आणाल का मग तुम्ही? का लागते तर सांग ना, आणीन मग. मीरसाठी नाही का गिफ्ट आणाल म्हणत होती. उद्या वाढदिवस आहे मीरचा, तर द्या नाही लागणार का? हो ठीक आहे ना. कशाचा घेऊन येऊ मग गिफ्ट? चांदीचे चाळ आणाल म्हटले, पायातले. अरे पण ते चांदीचे चाळ मी कसा घेऊ? दुकानात गेले की त्यांना म्हणायचा की 1 वर्षाच्या मुलीसाठी पाहिजेत म्हणून, ते बरोबर देतात ना. ठीक आहे मग. मागे घेत होती तर घेऊ नाही दिले तुम्ही. चांदी महाग झाली म्हणून. आता कुठे चांदीचा रेट उतरला का? आता तर उलटा वाढला असेल. आता मला का माहित तू मीरसाठी घेत होती म्हणून, सांगायला तर पाहिजेत होता. तर का स्वतःसाठी घेत होती का जी असे बोलतात? हो तर तेव्हा म्हणायला पाहिजेत होता ना असं की मीरसाठी घेतावं म्हणून, वाढदिवस येईल तर द्यावं लागेल म्हणून. एक काम कर ना रेखा, चल ना तू पण माझ्यासोबत. जास्त वेळ नाही लागणार, मला जास्त काही घ्यायचं नाही आहे. तू चांदीचे चाळ घेऊन घेशील, मी तोपर्यंत आपला सामान घेऊन टाकतो. नाही ना, नाही जमत ना. उद्याचा कार्यक्रम आहे आपल्या इथं वाढदिवसाचा.
तांदूळ वगैरे वेचून नाही झाले आहेत, तांदूळ साफ करावं लागेल ना. आता राधाताई पण गेल्या ना सामान वगैरे घ्यायसाठी. आणि मी पण येऊ का मग घरी? घरी कोण करेल? अरे तर मग वहिनीला काहून नाही सांगितले आणायसाठी? का हो बाबा, तुम्ही पण तुम्हाला काही समजतच नाही. आपण मीरसाठी घेत आहोत ना गिफ्ट. मग राधाताईला कसं सांगू? राधाताईला सांगेन तर त्या म्हणतील कशाला घेते, राहू दे म्हणतील. म्हणून मी त्यांना सांगत नाही. आपल्या परीला पण त्यांनी घेतला होता ना, माहित नाही केला होता गिफ्ट दिला तर. तसंच आपल्याला पण करायचं आहे. हा ठीक आहे आणतो मी आणतो. आता परीचे आहेत वगैरे 2-3 चाड, पण ते सगळे चाड ना ताईला माहित आहेत. तेच देईन तर का म्हणतील मग? नाही ते नको देऊ, ते राहू दे. मी येतो ना, घेऊन येतो मी. रेखा इकडे ये. हे बाबा, अजून आई कशासाठी बोलवून राहिले तर माहित नाही. हो येत आहे. आवडलं का ताई तुम्हाला त्याच्यातून काही? ओके, दाखव हे इथले. चांगल्या साड्या दाखवा बाबा. साडी बघता बरोबर पसंत यायला पाहिजे असे दाखवा. अजी ताई, तशाच साड्या दाखवत आहो ना तुम्हाला मी. एकदम लेटेस्ट साड्या दाखवत आहो, नवीन. का नवीन साड्या म्हणता? तेच तर दाखवून राहिले तुम्ही तर. नाही असतील साड्या तर मग सांगा, आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये चाललो. आहेत ना ताई, भरपूर साड्या आहेत आमच्या दुकानामध्ये. आता तुमच्या बजेटनुसार दाखवा लागेल ना साड्या. तुम्ही म्हणता 1000 रुपयेपर्यंत दाखवा आणि तुम्हाला 2000ची साडी दाखवेन तर जमणार का? 2000ची साडी बघायची आहे मला, पण एक साडी 1000 पर्यंतची बघायची आहे. आधी ते निवडू द्या, मग त्याच्यानंतर 2-2.5 हजारापर्यंतची साडी दाखवाल. असं 2 साड्या हव्यात का तुम्हाला? हो 2 साड्या पाहिजेत. हो बघा ना तुम्ही. बघत नाही काही नाही, कशा आहेत साड्या तर चुपचापच बसले आहात ना. आता हे साड्याच्या बाबतीत मी का सांगू? आपल्याला नाही समजत, मग माझ्या पसंतीची साडी तुला आवडत नाही. तरी पण आता मी बघत आहे तर तुम्ही मग सांगू शकता ना कोणती चांगली आहे कोणती नाही म्हणून. नाही तुझी बघ साड्या, आपल्याला नाही समजत त्या साड्यांच्या बाबतीत. आता शांता, हे 2ही साड्या बघून राहिली तर मला 2ही आवडल्या, मग घेशील का सांग? हो मलाही आवडल्या, म्हणूनच मी आता हे बाहेर काढून ठेवली ना. आवडल्या तर मग अजून दुसऱ्या का पाहत येतं? याच्यामधूनच एक ठेव आता. अजून दुसऱ्या बघशील मग दिमाग खराब होते. तसं हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का हे घेऊ. तू घे साड्या घे, मी ते मामांजीसाठी घेऊन घेतो. शर्ट पॅन्टचा कपडा म्हणते ना तू. खरोखर तुमच्यासोबत ना कधी दुकानात नाही यावा, नुसते उलटे पुलटे बोलत राहता. अजिबात ते पॅन्ट शर्टचा कपडा पाहायचा होता. हो दाखवतो ना भाऊ. आधी आता साड्या तर बघून घ्या, मग पॅन्ट शर्टचे कापड पण दाखवतो मी तुम्हाला. बघते ना शांता, बघते मी ते पॅन्ट शर्टचे कापड बघून घेतो. आता कसं आहे भाऊ, एक गिराईक हँडल करावं लागते. मुलं आता दुसरे गिराईक हँडल करून राहिली. आता ताईच्या साड्या बघून झाल्या की मी तुम्हाला पॅन्ट शर्टचे कापड दाखवतो. बस 10 मिनिट थांबा. ते आवडल्या का ताई तुम्हाला साड्या दोन्ही? हो काढून ठेवली, याच्यातली एकच घ्यायची आहे. बस बघते थोडाशी कोणती घ्यायची आहे कोणती नाही म्हणून. मग दाखवू का इथल्या साड्या? किती रेंज आहे या साड्यांची? ह्या 1100-1200 रुपयेपर्यंतच्या आहेत साड्या. नाही थोड्याशा 2 हजारापर्यंतची दाखवा. ठीक आहे ना, मग आणतो दुसरा गठ्ठा आणतो मी. ठेवतो मग मी, की बघता इथून? नाही ठेवा दुसऱ्या ना चांगल्या साड्या. ठीक आहे ताई, आणतो मी. हो मला ना ह्या लाल साडीपेक्षा हिरवी साडी आवडली. ठेवू का आता बाईसाठी ही हिरवी साडी? ठेव ना बाबा, तुला आवडली ना साडी, ठेव मग. का हो बाबा, कोणी माणसं ना मस्त आपल्या पसंतीच्या साड्या सांगतात. हे चांगली आहे तर ते चांगली आहे, आणि तुम्ही तर काही सांगतच नाही. अरे तुला माहित आहे ना, मला साड्यांची पसंत काही आहे नाही. एकदा मी स्वतःच्या मनाने आणलो होतो साडी तुझ्यासाठी, तुला आवडली होती का सांग? तेव्हापासून मी कानाला खडा दिलो की मी साड्या स्वतःच्या मनाने घेणार नाही. किती भांडली होती तेव्हा माझ्यासोबत. का सांगता जी? भांडली होती का? फक्त बोलली होती मी तुम्हाला की एवढे भडक कलरची साडी कशाला आणले म्हणून. आणि जास्त झकमक नव्हती का म्हणून बोलली होती. हो काही असो, तुला नाही आवडली होती ना. तू बघ साड्या बघ, मी येतो. आता कुठे चालले तुम्ही? अरे जावयांना फोन लावतो, कपडे झाले का घेऊन म्हणून विचारतो. हो विचारून घ्या. रात्री फोन तर केले होते तुम्ही कपडे घ्याल म्हणून, पण आता एकदा करून घ्या, म्हणजे कसं त्यांनाही बरं वाटेल. हो आज जाणार होते ना खरेदी करायसाठी ते. ठीक आहे ना, जा लवकर बघतो. आता एकच साडी बघायसाठी 1 तास लावली, आता दुसरी साडी बघायला अजून 1 तास नको लावू. कधी 1 तास लावलीची मी? 1 तास होऊन गेला का आपण दुकानामध्ये आलो तर? काही सांगता बाबा. झाला नाही तर काही 1 तास. हो 1 तास झाला असेल, पण साड्या बघायला बसलो तेव्हा आता अर्धा तास झाला असेल बाबा जास्तीत जास्त. हाही साडी दाखवणारा भाऊ कुठं गेला तर माहित नाही. आणतो मनाला चांगल्या साड्या ना. असेच गेला दुकानामध्ये तर साड्या पसंत येतात आणि घ्यासाठी गेला की नाही तर आवडतच नाही साड्या. जेव्हा साड्या घ्यायच्या नसतात आणि दुसरा काही घ्यासाठी येते माणूस दुकानामध्ये तर अशा चांगल्या साड्या दिसतात नाही. असं वाटतं की घेऊन घ्यावा काका, आणि आता घ्यासाठी आलो तर हे दुकानदार बरोबर साड्या नाही दाखवत. अजी भाऊ चला ना, आणत आहो साड्या मी. बस 2 मिनिट काढत आहो चांगल्या साड्या. मी येतो. शांत आहे ना तिकडे बसली, लवकर दाखवा. हो बस 2 मिनिटामध्ये नेत आहो मी साड्या. हॅलो भाऊ, आवाज येत आहे? हो आता येत आहे. कुठं आज जावं? आम्ही मार्केटला आलो आहोत ना भाऊ. हो का, आले का मार्केटला? झाली खरेदी करून? सुरू आहे भाऊ. कुठं होते का खरेदी लवकर करून?
हो उशीर तर लागते म्हणा खरेदी करायला. कपडे म्हटलं होतं तर घेतलं का मग? नाही व्हायचे आहेत घेऊन कपडे. मी काय म्हणतो कपडे घेऊन घ्याल म्हणतो. हो घेईन ना आता कपडे घेईन. कुठं दुकानामध्येच आहात का? नाही भाऊ आता बाहेर आहोत दुकानाचे. लाडू आली असेल ना सोबत? हो लाडू आहे, राधा आहे सोबत. लाडूसाठी ड्रेस घेऊन झाला असं का? तर मग घेऊन घ्या हं कपडे. हो या मग भाऊ उद्या लवकर. हो येऊन ना येऊ. सगळेजण या. हो ठीक आहे मग ठेवतो फोन. हो जी ठीक आहे. कोणाच्या भाऊचा फोन होता का? हो कपडे घ्याल म्हणून फोन केला होता. रात्री गेला होता ना भाऊने फोन तर? हो रात्री पण केला होता आणि आता पण केला. विचार तर नव्हता घ्यायचा पण आता अजून पुन्हा फोन केला होता आता घ्यावाच लागेल. मग तुम्हाला आधीच तर म्हटली घेऊन घ्या म्हणून. नाही करत होते तुम्ही. आता बघ लाडूसाठी आधी घेतला आपण ड्रेस तर चांगला झाला ना. मग झोपली पिपली असती तर मग कसा घालून बघितली असती म्हणून म्हटलं लाडूसाठी आधी घेऊन टाकायचा आपण ड्रेस. हो तर चला ना तर मग तुम्ही पॅन्ट शर्ट बघून घ्या आपल्यासाठी. राधा तू तर म्हणत होती ना की आता पार्लरमध्ये जायचं आहे म्हणून. हो जायचं आहे पण आधी घेऊन घ्या ना तर कपडे मग जाऊ पार्लरमध्ये. अरे आता दुपारची वेळ आहे तर पार्लरमध्ये गर्दी नसेल. आता चालली जा आधी. तुला सोडून देतो पार्लरमध्ये आणि मी पॅन्ट शर्ट बघतो. वा जीवा मस्त सांगून राहिले तुम्ही. मला सोडून देता ना तुम्ही पॅन्ट शर्ट बघाल. आणि लाडूला कोण बघेल? तिला पकडून ठेवाल तर तेव्हाच तर मी थ्रेडिंग वगैरे करेन ना. राहील का ती? अरे हो खरा. आणि आईने सामान कोणता सांगितलं आणायसाठी? हो तो किराणा सामान आहे थोडासा. आणि केकच्या दुकानात जावं लागेल अजून. केकच्या दुकानात आज कशाला? केक उद्या होईल ना आणून. हो केक तर उद्या होईल आणून पण हे बलून्स वगैरे लागतील नाही का? सजावटीचं थोडंसं सामान नाही घ्यावं लागेल? नाही बलून्स वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे. बाबा कशा गोष्ट करता हो तुम्ही? बलून्स घ्यायची काही गरज नाही आहे. काही सजावट वगैरे कराल की नाही? पाहुणे वगैरे बोलवला घरच्या घरी आहे का बर्थडे? घरच्या घरी असल्याने नाही केलं तरी चालते. केक आणलं तरी होते. राधा माझ्या मुलीचा बर्थडे आहे मी असं कसं करेन का? मी तर आईला पण नाही सांगणार होतो पण तू सांग केली. मी तर एकदम सरप्राईज देणार होतो. काय म्हणता सरप्राईज? कशाचं सरप्राईज देणार होते तुम्ही? अरे तू बघतच राहा कशी पार्टी करतो तुम्ही बर्थडेची माझ्या बोरीच्या. हो तर सांगितले काम नाही तुम्ही? पार्टी आहे म्हणता बर्थडेची तर घरी नाही आहे का? आईंची तर तयारी सुरू झाली घरी. अरे घरीच आहे पार्टी पण सिस्टमॅटिक राहील मस्त. असं मी तर घाबरली होती बाबा. म्हणलं कुठं अरेंजमेंट केले बा तुम्ही? फोटोग्राफरला वगैरे सांगितलं का? अरे सगळ्यात झाला माझा सांगून तू चिंताच नको करू. का हो किती चुपे रुस्तम आहात तुम्ही. मी कालपासून तुमच्या मागे लागली. फोटोग्राफरला सांगितले का? फोटोग्राफरला फोन करा. तर म्हणून राहिले की होते ना सगळ्या बरोबर करतो ना करीन ना. मला तर सांगायला पाहिजे की अशी गोष्ट आहे म्हणून. कोणाला नाही पण मला तर सांगायला पाहिजे. तुला सांगितलं का मग आई जवळ सांगते तू. सांगायचं नव्हता ना माहीत करायचं नव्हतं आईला मला. हो तर नाही सांगितली असते ना मी पण. राहू दे तुझ्या पोटामध्ये कोणत्या गोष्टी नाही पचत. आता सांगितलं सायंकाळी जाऊन घरी आईला सांगशील नसतो. सांगेन नाही तर का? काय झालं बेटा काय झालं लाडू? हो तिला तहान लागली असेल. अरे तर पाणी पाज ना. पाणी नाही पकडली का घरून? पकडली आहे ना पाणी. डिक्कीमध्ये चाय ठेवला. अरे तर काढताही नाही आला का तुला? गरम नाही झाला असेल का आता पाणी? तो नाही झाला असेल ना. कापड वगैरे आहे गुंडाळला चांगला. चला तिकडे गाडीकडेच चला. तिथं पाणी पाजून देऊ. तिथं चांगली सावली आहे तिथं बसून पाणी पाजून देऊ. ठीक आहे चल.